सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधुरा है या स्टोरीचे 46 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता राणी दिवसेंदिवस रोहीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती आणि तिला रोहित आवडायला लागला होता आणि तिच्यापासून दूर राहणं रोहितला अवघड जात होतं. म्हणून राणीला स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी रोहितनं आता नवीन फंडा आजमावला. राणीला नावं ठेवायची आणि तुला काहीच चांगलं येत नाही म्हणून तिचा अपमान करायचा. मग ती माझा राग करणार आणि माझ्यापासून दूर जाणार. माझ्याबद्दल तिच्या मनात जे काही येतंय ते सगळं निघून जाईल असं त्याला वाटत होतं. पण आता राणीला त्याचं हे षड्यंत्र कळालं. राणीनं आता रागारागात स्कूटी चालवली आणि काहीही येत नसताना तिनं सरळ ती स्कूटी रोहीच्या गाडीला धडकवली आणि आता सगळेजण राणीची चौकशी करत होते. तुला लागलं का? तू टेन्शन घेऊ नकोस, गाडीला काहीही होणार नाही, पण तू ठीक आहेस ना असं म्हणत होते. पण रोहित मात्र तिची एका शब्दानं चौकशी करत नव्हता. तिच्याकडे फक्त रागात बघत होता, कारण तिने त्याच्या गाडीला स्कूटी धडकवली होती. आणि राणी हात पाय चोळत उठली आणि म्हणाली, आई, तुम्हा सगळ्यांना माझी किती काळजी आहे आणि हे बघा ना, एका शब्दानं मला विचारत नाहीत की तुला काय झालं. आता नव्याचं 9 दिवस संपलं म्हणून असे वागतील का हे माझ्याशी? आणि रोहित चिडून म्हणाला, मूर्ख कुठली, जर तू माझ्या गाडीला स्कूटी धडकवली नसती तर मी तुझी चौकशी केली असती, तुला दवाखान्यात पण घेऊन गेलो असतो. अगं, तू तुझी स्कूटी एखाद्या ट्रेनला धडकवायची ना, माझ्या गाडीला कशाला धडकवायची? मला नाही आवडत कुणी माझ्या गाडीला टच केलेला. नॉनसेन्स असं म्हणून तो रागारागात बेडरूममध्ये गेला. आणि राणी म्हणाली, बघा आई, कसे बोलतात. आता मी ट्रेनला धडकून मेले असते तर यांना बरं वाटलं असतं का? तसे आता सपना, जानकी, रोशन सगळेच थोडे थोडे हसायला लागले. तिचं बोलणं फार मजेशीर असायचं. अल्लड राणी आणि अँग्री यंग डॅशिंग मॅन रोहित यांची चांगलीच जोडी जमली होती. आणि रोहितला अशीच अल्लड राणी परफेक्ट आहे असं जानकीला वाटलं होतं. त्याच्यासारखी तडक भडक बाई असती तर कसं झालं असतं त्याचं. आणि रोहित आता राणीच्या विरोधात बोलत होता, त्यामुळे राणीला घरच्यांचा आधार वाटत होता. आणि राणी पुन्हा म्हणाली, सांगा ना आई, माझं काही चुकलं? जानकी म्हणाली, राणी, अगं तुझं काही नाही चुकलं बाळा, पण अगं रोहित त्याच्या गाड्यांवर खूप प्रेम असतं त्याचं, आणि तो ना त्याच्या गाड्या कधीच विकतसुद्धा नाही. तुला बघायचं असेल ना तर पलीकडच्या गॅरेजमध्ये जाऊन बघ. लहानपणापासूनच्या त्याच्या सगळ्याच्या सगळ्या गाड्या तशाच्या तशा आहेत. त्यानं आठवण म्हणून जपून ठेवलेल्या आहेत. आणि तुला सांगू का, लहानपणी एका मुलाने त्याच्या छोट्याशा सायकलला, म्हणजे खेळण्यातली तिला हात लावला होता. आणि त्या सायकलचं त्याच्याकडून काहीतरी तुटलं तर रोहितनं त्याचं डोकं फोडलं आणि ती गाडी फेकून दिली. अजिबात गॅरेजमध्ये लावली नाही. तसं राणीनं तिचं डोकं पकडलं आणि म्हणाली, बापरे, आता हे माझं डोकं फोडतील की काय? रोहित सूर्यवंशी फारच हॉरर आहेत. आणि तो तिकडून पळतच आला. गाडीची चावी आणायला गेला होता घरात आणि खूपच इमर्जन्सी असल्यासारखा पळत पळत आला आणि तिला त्याच्या गाडीजवळून बाजूला ढकलत म्हणाला, गो टू हेल, माझी गाडी खराब केली तू, आय हेट यू, आणि आत्ताच्या आत्ता मी ती नीट करून आणणार. आणि अगं बाई, किती रोहितला वाईट वाटत होतं. त्याच्या गाडीला लागलं होतं तर जसं काही बायकोला लागलंय आणि इतका पळत पळत तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललाय अशी त्याची गडबड उठली होती. आणि अगदी कंठ दाटून आल्यासारखा बोलत होता तो. आणि लगेच गाडी सुरू केली आणि पळत पळत शोरूमला गेलासुद्धा आणि जे काही नुकसान झालं होतं ते नीट करू लागला. आता राणीची गाडी काही इतक्या जोरात नसेल किंवा असेलही, पण त्या स्कूटीनं उभा असलेल्या 4 व्हीलरला असा काय धक्का लागणार आहे बसून बसून? उगं थोडंसं खरचटलं होतं, पण रोहितला तेवढं पण चालत नव्हतं, कारण गाडी म्हणजे जीव की प्राण, खूप प्रिय होती त्याची. अगदी जीवाभावातली होती त्याच्या. आणि राणी आता रोशनला म्हणाली, भाऊजी, हे तर गेले, आमचे गुरुवर्य गेले रणांगण सोडून,
आणि आता मला स्कूटी शिकवण्याचं शिवधनुष्य तुम्ही पेलायचं. आणि प्लीज मला आजच्या दिवसात गाडी शिकवा. आणि रोशन हसून म्हणाला, व्हाय नॉट वहिनी, अगं तुला ना सगळं येतं. स्किल आपल्या अंगात असतं, फक्त ते दाखवायचं असतं आणि ते बाहेर यावं लागतं. आणि आता तुझं स्किल मी तुला दाखवून देतो. असं म्हणून त्यानं इतक्या छान प्रकारे तिला सगळं समजावून सांगितलं. आणि राणी रोशनकडून गाडी शिकू लागली. आता रोशन तिच्या पाठीमागं सुद्धा बसला. पण बापरे, राणीला थोडी भीतीच वाटली. रोशन भाऊजी आता रोहित सारखी मिठी मारून गाडी शिकवतील की काय. पण नाही, रोशन असं कसं करेल. त्यानं तिच्या केसालाही टच न करता पाठीमागे वीतभर अंतर ठेवून बसला आणि तिला म्हणाला, घे गाडी पुढे, मी आहे. मग त्यानं सांगेल तसं ती करायची. 2-3 राऊंड काढले आणि राणीला कॉन्फिडन्स आला. आणि राणी मनात म्हणाली, अय्या, म्हणजे मला न टच करता सुद्धा गाडीवर बसता येत होतं, जसे रोशन भाऊजी बसले तसे. मग हे रोहित कुमार मला इतके का चिकटत होते. याचा अर्थ त्यांच्याही मनात काहीतरी आहे, पण उगीचच नाटक करतात. आणि यांच्या गाडीला कोणी टच केलेला आवडत नाही का यांना, मग दुसऱ्याला कसे टच करतात. सारखे सारखे दुसऱ्याला केलेला टच कसं चालतो यांना. आता आल्यावर बघू कसा मूड आहे, असं म्हणून तिनं पुन्हा रोशनशिवाय गाडी चालवायला सुरुवात केली. आणि जमलं रे जमलं, अर्ध्या तासात राणी ट्रेन झाली आणि तिला गाडी आली सुद्धा. आणि रोशन मला, वहिनी संध्याकाळी 4 वाजता आपण ना पुन्हा ट्रॅफिकमध्ये जाऊया, म्हणजे तुला कॉन्फिडन्स येईल. मग त्या दोघांनी तसंही केलं. तरीही राणी थोडी घाबरत होती. आणि रोशन म्हणाला, वहिनी खूप छान गाडी चालवलीस तू, आणि आता हळूहळू सरावानं तुला येणार. शेवटी प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, हो ना. आणि राणी म्हणाली, थँक्यू भाऊजी, खरं तर तुम्ही ना खूप चांगले शिक्षक व्हाल. आणि तुमचा भाऊ नुसतं दम देऊन काम करून घेतो आणि होमवर्क करून घेतो. रोशन म्हणाला, कशाला वहिनी मी शिक्षक, घरात एक शिक्षक आहे तेवढं पुरे. आणि मग राणी म्हणाली, भाऊजी तुमची गुरुदक्षिणा काय देऊ. आणि रोशन म्हणाला, वहिनी तुमच्या हातचा गोड गोड शिरा. मग संध्याकाळ झाली आणि रोहित त्याची गाडी दुरुस्त करून आला होता. आणि संध्याकाळी तो जेवायला बसणार तशी राणी म्हणाली, अहो सगळा स्वयंपाक मी केला आहे, बघा, खायचं असेल तर घ्या. आणि रोहित म्हणाला, नाहीच खायचं मला, आणि गेला निघून बेडरूममध्ये. आणि मल्हारराव म्हणाले, असं काय करतोय हा मुलगा, राणी इतकं काय बिनसलं आहे तुमचं. आणि रोशन हळूच म्हणाला, बाबा हनीमून झाला नाही त्याचा, तिकडे जाऊन सुद्धा वहिनींना पिरियड आले ना, म्हणून चिडलाय तो अजूनही. आता यात वहिनींचा काय दोष तुम्ही सांगा. तसे आता सगळे खूप खूप हसले. आणि राणी लाजून गोरी मोरी झाली आणि म्हणाली, मी आलेच, त्यांना घेऊन येते. आणि बेडरूममध्ये गेली. आणि त्याला म्हणाले, अहो काय चाललंय तुमचं, चला ना जेवायला. आणि तो म्हणाला, मला नाही जेवायचं, तूच म्हणालीस ना मी बनवलंय जेवण, बघा काय करायचं, मग आता मला नाही खायचं. ती म्हणाली, सर तुमचं काय चाललंय. मला माहीत आहे तुम्ही मुद्दाम करताय, तुम्ही माझ्या प्रत्येक गोष्टीत खोट का काढताय. सकाळी तुम्ही उपमाला नावं ठेवली की नाही, म्हणून मी आता असं म्हटलं. माझं काय चुकलंय सांगा, तुम्ही का असं करताय. आणि रोहित सिरियस होऊन म्हणाला, हो तुझं चुकतंय, मी तुझं कौतुक करतोय, तुझ्याजवळ येतो, याचा अर्थ तू भलताच घेतेस. तू माझ्याकडून अपेक्षा करू नकोस राणी कौतुकाच्या, मी हे सगळं खोटं खोटं करतोय, तू सगळं खरं समजू नकोस आणि खऱ्या खऱ्या अपेक्षा करू नकोस. आणि तुझ्या अशा वागण्यानं माझी अडचण होते, कळते का तुला. राणी आता थोडी नर्वस झाली आणि मग थोड्या वेळानं म्हणाली, नाही सर मी कुठे तुमच्याकडून अपेक्षा केल्या, तुम्ही कसं नाटक करता तसंच मीही नाटकच करते सर. आणि रोहित म्हणाला, नाही राणी, नाटक आपण बाहेर करायचं आहे, बेडरूममध्ये नाही. तू बेडरूममध्ये माझ्याकडे अशी का बघतेस, आणि मला तुझ्या डोळ्यात ते नाटक वाटत नाही. जसजसे दिवस जातील तसतशी तू धीट होत आहेस, तसं चांगलं आहे ते, तू इथे राहा, हे घर तुझंच आहे, सगळं तुझंच आहे, पण नवरासुद्धा तुझा आहे, पण फक्त नात्यानं कागदावर, बाकी आपल्यात काहीही नाही आणि कधीच नसेल. आणि आज मला तुझा खूप राग आलाय, तू माझ्या गाडीला टच केलं. आणि राणी लगेच म्हणाली, मग तुम्ही का मला टच करता, मी इतकी रागावते का.
तुम्ही टच केल्यावर? तुम्हाला नाही आवडत ना हे सगळं? मग गाडी शिकवताना काय इतके मला टच करत होता? रोशन भाऊजींनी तुमच्यानंतर मला गाडी शिकवली, पण अजिबात टच केला नाही. आणि रोहित म्हणाला, अगं मी ते सगळ्यांना दाखवण्यासाठी करत होतो. राणी म्हणाली, ठीक आहे, आता राहू द्या तो विषय. कितीही चघळला तरी तिथंच राहणार आहे. चला खाऊन घ्या. आणि तो म्हणाला, मला नाही खायचं. असं म्हणून त्याच्या गाडीच्या पेपरची फाईल काढून बसला. आणि राणी म्हणाली, सर आता ही फाईल का काढली? तो म्हणाला, मी गाडी विकून टाकणार. तू तिला डॅमेज केलीस. आणि हे ऐकलं तसं राणीला धक्का बसला. आणि कसला माणूस आहे हा विचित्र असं तिला वाटलं. इतक्या छोट्या स्क्रॅचने काय होणार आहे असं तिला वाटलं. पण आता हे झालं राणीचं. रोहितला मात्र ते आवडत नव्हतं. आणि राणी म्हणाली, सर प्लीज सर, असं नका ना करू. माझं चुकलं. आणि आज मी तुमच्यासाठी दूधही नाही आणणार. प्लीज तुम्ही जेवायला चला. आणि तो म्हणाला, ठीक आहे. असं म्हणून त्यानं फाईल तिथंच ठेवली आणि जेवायला गेला. आणि तो जसा डायनिंग टेबलवर गेला तसे सगळे चिडचूप झाले. आणि रोहित म्हणाला, का सगळे का गप्प झाले? हे माझ्याविषयी बोलत होता. आणि राहुल म्हणाला, नाही रे रोहित, अजिबात नाही. उद्या लवकर उठायचं आहे सगळ्यांनी, याच्याविषयी बोलत होतो. आणि तूही हे लक्षात ठेव. आणि रोहित अभिमानानं म्हणाला, दादा, अख्ख्या घरात सगळ्यात लवकर उठणारा मी आहे. तशी जानकी म्हणाली, तेच म्हणते मी, लग्न होऊनही तू लवकर का उठतोस रोहित? याचा अर्थ तू लवकर झोपतो का? तुझी झोप डिस्टर्ब होत नाही का? आणि रोशन म्हणाला, राणी वहिनी तुला झोपेत डिस्टर्ब करत नाही का? आणि मल्हारराव म्हणाले, तुझं सगळं आयुष्य बॅचलर असल्यासारखं का सुरळीत आहे रोहित? असा प्रश्नाचा भडीमार त्याच्यावर सुरू झाला. आणि त्यानं मी लवकर उठतो असं म्हणून स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतला होता. आणि मग अजूनही घरच्यांना आपला विश्वास नाहीच असं त्याला वाटलं. आणि आता हे नाटक अजून कंटिन्यू करू लागणार. आणि रोहित पुन्हा हसून हसून तिकडून येणाऱ्या राणीच्या हाताला पकडून जवळ ओढत म्हणाला, नाही रे रोशन, अजिबात नाही. उद्या लवकर उठायचा. सॉरी, पुन्हा इथे डबल झालेली आहे क्लिप आणि ती स्किप करते. बरं असू द्या, तोपर्यंत गप्पा मारू. हो गे. मला कोणीतरी विचारलं की दिवाळीत मी म्हणाले होते एक लाईव्ह सेशन घेईन, पण नाही जमणार ते. यांनी त्याला परवानगी दिलेली नाही. आणि ॲक्च्युली फोटोज टाकले तर त्यावरून 1000 चौकशा करायला लागले. कुठं काय, कुठं राहतान वगैरे वगैरे वगैरे. आणि मी 1000दा सांगितले की तुम्ही फक्त बघत चला आणि सोडून देत चला. जास्त माझी माहिती काढण्याच्या भानगडीत पडू नका, कारण ते माझ्यासाठी डेंजरस आहे. आणि प्लीज, नाहीतर मग मी सरळ हे करून टाकेन. मध्ये तर कोणीतरी विचारलं, सुरेखा बुरंगे का कोणत्या ताई त्या? मी त्यांना हाईड करून टाकलं. कशाला उगीचच माझ्या आयडेंटिटीच्या मागे लागतात कुणास ठाऊक. काय गरज आहे का? तुम्ही ऐका, सोडून द्या. कारण तुम्ही माझी चौकशी केली तर माझ्यासाठी ते हार्मफुल आहे, लक्षात ठेवा. आपले चॅनल बंद होतील हो. कळलं का तुम्हाला? हे खूप सिरियस आहे. ठीक आहे, तर पुढे जाऊया. मग आता हसून रोहितनं तिकडून येणाऱ्या राणीच्या हाताला पकडलं आणि जवळ ओढून घेत म्हणाला, आई बाबा तुमचं आपलं काहीतरीच. माझी बायको मला डिस्टर्ब करण्याचा मी तिला चान्सच देत नाही. आमचं जे काही असेल ना ते झोपण्याच्या आधीच होतं. हो ना राणी? असं तो गोड आवाजात हसून म्हणाला. आणि आता त्याच्या स्पर्शानं, त्या गोड बोलण्यानं राणीला पुन्हा काही काही व्हायला लागलं. आणि कळतच नव्हतं तिला की नक्की काय काय होते. आणि किती बेकार माणूस आहे असं तिला वाटलं. आणि यांना ना बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड द्यावा. आता बेडरूममध्ये माझ्याकडे अपेक्षा ठेवू नको म्हणून चिडून बोलले आणि आता असं बोलतात. मग आता सगळे पुरुष जेवले आणि उठून गेले. जानकीने मल्हाररावांच्या प्लेटमध्ये जेवायला लागली रोजच्या सारखी. आणि त्यांची नोकर रोहितची प्लेट उचलणार इतक्यात राणीनं तिचा हात पकडला आणि म्हणाली, राहू दे. आणि तिनं थोडा वेळ रोहितच्या उष्ट्या प्लेटकडे टक लावून बघितलं. सपना जानकी तिच्याकडेच बघत होत्या. आणि सपना म्हणाली, राणी तू काय बघतेस? भाऊजींच्या प्लेटकडे. आता तू त्यांच्या प्लेटमध्ये खाण्याचा विचार करतेस की काय? आणि जानकीनं आता राणीला निक्षून सांगतच म्हणाली, राणी लक्षात ठेव, सपनासारखं करू नकोस. तिनं सुद्धा 2-3 दिवस राहुलच्या प्लेटमध्ये खाल्लं आणि नंतर सोडून दिलं.
आणि मला सपनाचं हे वागणं बिलकुल नाही आवडलं, असं म्हणून जानकीनं सपनाकडे रोखून पाहिलं आणि पुढे म्हणाली, सपना, जर आपलं आपल्या नवऱ्यावर प्रेम असेल ना, तर कधीच कुठेच त्याच्या उलट्या प्लेटमध्ये खायला लाजायचं नसतं. 2 दिवस तू त्याच्या प्लेटमध्ये खाल्लंस, नंतर नाही खाल्लंस, मग 2 दिवस तू प्रेम केलं, तिसऱ्या दिवशी सोडून दिलं, असं समजायचं का मी? की तो सगळा देखावा होता? तशी सपना चपापली आणि मान खाली घालून गप्प खायला लागली. आणि जानकी राणीला म्हणाली, राणी, पण तू असं करणार नाहीस असं मला वाटतं. जर तू एकदा सुरुवात केली की माघार घ्यायची नाही, मग काहीही होऊ दे. आणि राणीनं आता विचार केला, तो माझा नवरा आहे, देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं आम्ही लग्न केलं, जरी फिजिकली काही नसेल तरी हरकत नाही, मनापासून तरी प्रेम आहे माझं त्यांच्यावर. आणि जर त्यांना हे कळलं तर ते चिडतील, ओरडतील, आणि ते ओरडू दे, किती ओरडायचं तेवढं. निदान तसं नाही तर असं मला त्यांचं प्रेम मिळेल. आणि राणीनं रोहितच्या प्लेटमध्ये जेवण घेतलं, त्याच्या उष्ट्या प्लेटमध्ये खायला लागली. आणि आता रोहित समोर नव्हता तरी राणी लाजत होती आणि तिच्याकडे बघून जानकीला समाधान वाटत होतं. मग जेवण झालं. उद्या लवकर उठायचं म्हणून सगळे लवकर झोपायला गेले. रोहितसुद्धा आधीच तिच्याकडे पाठ करून झोपला होता आणि राणीनं आज त्याच्याकडे बघितलंच नाही. तीही त्याच्याकडे पाठ करून मंगळसूत्र हातात पकडून झोपली आणि आपलं चुकतंय त्याच्याकडून अपेक्षा ठेवून असं तिला वाटलं. इतर नॉर्मल नवरा बायकोसारखा माझा त्यांच्यावर हक्क नाही, आणि जर इमोशनली हक्क नसेल तर फिजिकली पण काहीच नको. कशाला काही हवं? त्यांच्या मनात माझ्याविषयी काही नसेल तर नसू दे, असा राणीनं विचार केला. आणि ती म्हणाली, सर, आधी जवळ यायचे, नवीन नवीन लग्न होतं तेव्हा, आणि आता लग्नाला 1 महिना झाला आणि नव्याचे 9 दिवस संपले. या नावाखाली आता ते दूर दूर राहणार आणि आमचं नातं फक्त बेडरूम पुरतं असणार. कारण सगळ्यांच्याच लाईफमध्ये हे असंच असतं. हवी ती वस्तू रोज मिळत गेली बायकोकडून नवऱ्याला आणि नवऱ्याकडून बायकोला, की जास्त आकर्षण वाटत नाही असं म्हणतात. पण राणीला अजून कुठे काय मिळालं होतं? ती अजून कोरडीच होती आणि ती हे त्याला उघड उघड बोलू पण शकत नव्हती. सर, तुम्ही मला पाहिजे, मला माझ्या बायको असण्याचा हक्क पाहिजे, असं जर ती म्हणाली तर हा माणूस काय करेल कुणास ठाऊक. कारण आत्ता कुठे फक्त ती त्याच्याकडे टक लावून बघत होती, त्याची स्तुती करत होती, तुम्ही छान दिसताय म्हणत होती, तरी त्याला इतकं झोंबत होतं आणि तो लगेच तिला विरोध करत होता. आणि जर तिने उघड उघड त्याच्याकडे मागणीच केली शरीर सुखाची तर तो काय करेल? आणि किती हुशार होता ना रोहित, फार फार चतुर होता. लग्न जुनं केलं त्यानं फक्त टच करून करून, आणि जसे दिवस जातील तसं ते जुनंच होणार, त्यात पुन्हा नवे पण येणारच नाही. कारण नव्याचे 9 दिवस तर त्यांचं नाटक करण्यातच गेले आणि गेलेले दिवस परत येत नाहीत, असा विचार करत करत राणी झोपली. मग दुसऱ्या दिवशी सगळे पटकन उठले. राणीनं, सपनानं, जानकीनं सुद्धा सुंदर साड्या घातल्या आणि तिची लगबग सुरू होती. जानकीनं आता सपनासमोरच ती अंगठी राणीकडे दिली ठेवायला आणि राणीनं तिच्या पर्समध्ये ठेवली. आणि रोहित म्हणाला, बघू, मला दाखव तरी कशी आहे. मग राणीनं सगळ्यांनाच ती अंगठी दाखवली, सगळ्यांना ती आवडली आणि राणीच्या पर्समध्ये ठेवली. मग राणी आता सगळ्यात आधी गेली आणि आठवणीनं रोहितच्या गाडीमध्ये तिनं तिची पर्स ठेवली. आणि आता चॅप्टर सपना. सगळ्यांचा डोळा चुकवून पुन्हा गेली राणीची. तिने पर्स उचलली आणि पुन्हा आणून दरवाजाच्या मागे टेबलवर ठेवली, जिथं कुणाचंही लक्ष जाणार नाही. आणि जानकी किचनमध्ये होती, राणी किचनमध्ये होती, सगळ्यांसाठी दूध घेत होत्या आणि सगळ्यांनी एक एक ग्लास दूध पिऊनच जायचं असं जानकी म्हणाली. मग रोशन, राहुल, रोहित, मल्हाररावांनी दूध पिलं आणि रोशन म्हणाला, आई, आणि रोहित म्हणाला, आई, मला आणखीन 1 ग्लास दूध. आता तो पैलवानच होता, त्याची भूक जास्त असायची. जानकीने खुणवलं आणि राणीनं त्याला आणखीन 1 ग्लास दूध दिलं. त्यानं तोही ग्लास संपवला आणि उलट्या हाताने तोंड पुसलं. तशी राणी म्हणाली, अहो, शर्टच्या बाहीला लागेल ना. आणि रोहित पुन्हा लाडात येऊन नाटक करत म्हणाला, हो का बायको, मग तुझा पदर दे, असं म्हणून चक्क राणीच्या नव्या साडीच्या पदराला तोंड पुसलं. आणि सपना म्हणाली, अहो भाऊजी, तिची साडीसुद्धा ब्रँडेड आहे, असं काय करता? आणि राणी हसून म्हणाली, असू द्या ताई, कितीही ब्रँडेड असू द्या, पण त्यांच्यापुढे काहीच नाही. आणि मग राणीनं त्याच्याच उष्टा ग्लास घेतला आणि त्यातच दूध ओतून प्यायला लागली.
आणि रोहितनं तिच्याकडे बघितलं. पुन्हा संशयानं बघायला लागला आणि मनात म्हणाला, आता हिनं माझ्या उष्ट्या प्लेटमध्ये ग्लासमध्ये खायला प्यायला सुरुवात केली की काय? हिच्याकडे ना चांगलं लक्ष ठेवलं पाहिजे. आता हिला गाडीमध्ये बघतो असं म्हणून पुढे गेला. मग सगळेच निघाले. राणीची पर्स घरीच राहिली आणि आता तिथं गेल्यावर राणीला खूप ओरडा बसणार होता. आणि गाडीत बसल्यावर रोहित राणीला म्हणाला, राणी, तू माझ्या उष्ट्या ग्लासमध्ये दूध का पिलीस आणि हे तू कधीपासून करतेस? आणि राणी म्हणाली, रात्रीपासून. तुम्ही खूप बढाया मारल्या. तुम्ही म्हणालात की मी लवकर उठतो. मग आला ना सगळ्यांना संशय. तुमच्या घरातले कसे आहेत तुम्हाला माहीतच आहे. सगळे तुम्हाला कसे प्रश्न विचारत होते बघितले ना. आणि तुम्ही गेल्यावर आईने मला प्रश्न विचारले. आणि आता हनीमून झाला, इतके दिवस झाले लग्नाला, तरीही नवऱ्याच्या उष्ट्या प्लेटमध्ये खायला काय हरकत आहे असं त्या मला म्हणाल्या. आणि सर, तुम्हाला माहीत आहे का आई आणखीन काय म्हणाल्या? असं राणी थाप मारत म्हणाली. आणि रोहित मला काय म्हणाली? आणि राणी त्याच्याकडे बघून हसून म्हणाली, आई म्हणाल्या की रात्री नवऱ्याच्या तोंडामध्ये तोंड घालायला लाज नाही वाटत, मग त्याच्या उष्ट्या प्लेटमध्ये खायला का लाज वाटावी? मग आता सांगा सर, मी काय करू? अशी राणी थोडी लाडात त्याच्याकडे बघून हळूच म्हणाली. तसं रोहितला खूप लाज वाटली तोंडात तोंड या शब्दानं. आणि तो म्हणाला, बरं बरं ठीक आहे, तुला ऑड वाटत नसेल तर माझी नाही हरकत, खा तू माझ्या उष्ट्या प्लेटमध्ये. आणि माझ्याकडे अशी बघू नकोस, खिडकीतून बाहेर बघ. आणि राणी आता खिडकीतून बाहेर बघून मनापासून हसली आणि तिची थाप कामाला आली. आणि आता तिला खुलेआम त्याच्या उष्ट्या प्लेटमध्ये खाण्याची त्याच्याकडूनच परवानगी मिळाली म्हणून राणी जाम खुश होती. आणि मनातच म्हणाली, आज उष्ट्या प्लेटमध्ये खाण्याची परवानगी मिळाली आणि आज ना उद्या तोंडाला तोंडही मिळेलच की. वेल डन राणी, कीप इट अप.